देतो। माझं नाव तानाजी रंगराव गोमसाळे, मी जाजूरचा आहे आणि 3 वर्ष पाटील सरचा विद्यार्थी आहे। पाटील सरचा विद्यार्थी आहे त्यावेळेस आमचे मुख्याध्यापक आणसाळा गावचे माजी उपसरपंच माननीय उष्णाळे सर आम्हाला मुख्याध्यापक होते। तुमच्या चरणी नतमस्तक सर। आम्हाला विज्ञान शिकवायला हासमे सर होते, झालं कोलकर सर काही दिवस होते, वाले सर होते, मग शानिमे सर होते। ह्या सर्वांच्या चरणी परत एकदा साष्टांग दंडवत करतो। आज इथे आयोजकाचे मी पुन्हा एकदा आभार मानतो की मला बोलायची संधी दिली व तुमच्या सर्वांच्या समोर। या तर शिक्षकांना माझी ओळखच होती, पण त्या आयोजकामुळे ह्या महाराष्ट्र विद्यालयाचे जेवढे शिक्षक होते त्यांनाही माझी ओळख झाली की लांबोरचा पाटील सरचा, उष्णाळे सरचा, शानिमे सरचा, हासमे सरचा विद्यार्थी आहे म्हणून। गेली कित्येक वर्ष सरांनी ह्या शाळेसाठी विद्यार्थी घडवले, आम्हालाही शिकवले। सर आता इथं काय इतिहास आणि भूगोल मध्ये पण सर आम्हाला हिंदी शिकवत होते लांबोट्याला, बरोबर आहे हासमे सर? आणि विद्यार्थ्यांना किस्सा सांगतो, ज्यांनी ज्यांनी हासमे सरच्या हाताखाली शिकले त्यांना माहिती आहे त्यांच्या दुकानावर कोण कोण मार खाल्ला साहेबावर। तेव्हा एक तर माझा विद्यार्थी मित्र हात वरी केला। आमच्या जाजूरची एक अशी टीम होती की ज्या दिवशी आम्ही शाळेत आले त्या दिवशी वर्ग शांत राहायचा, शाळा शांत राहायची सर। पण ते आम्हाला कसं घडवायचं मित्रांनो सांगतो, शिक्षक एक असे आहेत ते शिक्षक म्हणून हायत्या जागेला राहतात, पण आपल्याला इंजिनियर, डॉक्टर, वकील, कलेक्टर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जरी असले तर त्यांना कोण कोण एका गुरुजीनं तिथपासून पुरवण्याला की गुरुजीनं शिकवलंय। आज पाटील तर शिक्षक म्हणून इथंच आहे, इथूनच निवृत्त होतात, पण आपण कितीतरी विद्यार्थी त्यांचे प्रत्येक क्षेत्रात नोकरी लाव। सर आपला विद्यार्थी एक महेश गद्देने आज नांदेडला महानगरपालिकेत नोकरीला आहे। बरेचसे कोण डॉक्टर असेल, कोण त्याच्या परीनं प्रत्येक जण कुठं ना कुठं नोकरीला आहेत सर। ह्या नोकरीच्या काळात सर तुमच्या आरोग्याकडं, कुटुंबाकडं किंवा घराकडं बरेच वेळेस तुमच्याकडनं दुर्लक्ष झालं असेल, पण आता इथून पुढला काळ येणारा तुमच्या कुटुंबासाठी, आरोग्यासाठी, कुठला छंद असेल, कार्यक्रमासाठी तुम्ही वेळ द्यावा, तुम्हाला निरोगी आयुष्य लाभावं आणि असं तुमच्या हातून आजू सेवा घडावी। आणि पहिल्यापासूनच सरचा एक स्वभाव होता, पाटील सरचे आम्हाला पूर्ण स्टॉप होता। समजा आमच्या शाळेतील काही अडचण असेल त्यावेळेस मुख्याध्यापक उष्णाळे सर होते, हासमे सर, शानिमे सर, वाले सर। समजा जर एखाद्या विद्यार्थ्यांना अभ्यास करायला जर वही जर नसेल तेव्हा सर बाजूला घेऊन विचारतो ते पूर्ण स्टॉप आणता, बाबा तू खरंच अभ्यास केलीस का, तुला काही घरची अडचण आहे, तुला काही घरची अडचण आहे का? कारण शेती पिकत नव्हती, सगळ्याचे लेकर शेतकऱ्याचे होते, तुला काही वैयक्तिक अडचण असेल का सांग, वही घेऊन देऊ का, पेन घेऊन देऊ का, पण तुम्ही शिका। एक शिक्षक सोडून फक्त शाळेत शिकवतो शिक्षक होते, पण शिक्षक सोडून प्रत्येक विद्यार्थ्याला एकदा तर आमची सर निघालती, बऱ्याचशा विद्यार्थ्याला हास्याने सरला म्हणजे मी तुमचे पैसे बघतो चला सरला। 3 वर्ष सरच्या हाताखाली शिकलोय सर मी, आणि त्यावेळेस तुमचं मार्गदर्शन लाभलं, आम्ही थोडा अभ्यासात चाललो होतो पण आगाऊपणा होता आगाव। शानिमे सरच्या हातात आणि हासमे सरच्या हातात शेळी बघितली की त्या आगाऊपणा कुठं जात होता की जसं एखादी पावडू राहते सर। आता इथे बरेचसे शेतकरी येत आहे, उगत आवनीला बांधून राहिली की नाचतंय आणि जुवाला नेली की बरोबर तासावाटी चलते। तसे सरच्या हातात शेळी दिसली की आमचं कोंकर जायचं की काही करायचं नाही, सर जो पसरा नाही तर तो पसराच आमची मस्ती चालायची। सर आलं की गपचिप जी कळल्या तिकडं। सर तुमच्या सगळ्याच्या मार्गदर्शनामुळे आज मी जागतिक कारखान्यावर नोकरीला आहे, मला 30,000 पगार आहे तिथं। आता माझ्या सोबत आलेला आपला नरेंद्र गोमसाळे सर, तोही चांगला होता, पण एकटा असल्यामुळं घरी 15 एकर जमीन पाण्याची असल्यामुळे तो शेतीत गेला, एक प्रगतीशील शेतकरी सर तो
पुरुषोत्तम गोंसाळे तोही येणार होता सर. तो तर आपल्या तालुक्यात एक नंबरला प्रगतीशील शेतकरी आहे. टमाटा असेल, मिरची असेल, पपई असेल, जीही काही असेल ती. बालाजी गोंसाळेचा मुलगा सर. तुम्हाला ओळख आहे. सगळे चांगलं झालं सर. तुम्ही इथून पुढे बी असंच तुमच्या आरोग्याकडे ह्याच्याकडे देवं. आणि सर ना शिक्षक म्हणून असताना ती अधिकार म्हणून काही कठोर कारवाई केली असती लहानच्या पोस्टरना, पण त्यांच्या मनात कधीच कोणाविषयी कट होता आणि कडूपणा नव्हता. अधिकारावर असताना तिथं वर्गात असताना तेवढेच काय त्यांचे अधिकार, पण बाहेर आल्यावर त्या गोष्टीलाही सरांनी आम्हाला समजावून सांगितले. आणि तुमच्यामुळे सर आमचं घडलं. पुन्हा एकदा या आयोजकाचे आणि संयोजकाचे मी आभार मानतो आम्हाला बोलायला संधी दिल्यामुळं. पण उस्ताद सर एक आमच्या मनात खंत राहिली, तुमच्या निरोप समारंभाला आम्हाला तुम्ही बोलाय नाही. शानिने सर, हसने सर, तुम्ही तर असं करू नका. कशाच्या तर निमतानं परत एकदा गाठभेट होते सर. आज 25-26 वर्ष झाले का सर आपली 2000ची बॅच होती, 2010ची बॅच होती, 2000ची बॅच होती. 25 वर्षाच्या नंतर इथं सगळ्याचा गाठी भेटीचा योग आला. पुन्हा तर असं करू नका सर. तुम्हाला कळकळीची विनंती आहे. सांगा, सगळ्याच्या संपर्कात राहा. आणि सर सगळ्याचीच इच्छा आहे. उस्तादी सर त्यावेळेस तुम्ही मुख्याध्यापक होतो, सानिमे सर तुम्ही एकदा आपला गेट टुगेदर कार्यक्रम ठेवावा आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उस्तादी सर, पाटील सर राहावं, एवढी विनंती करून जर काही चुकलं तर सर्व गुरुजन, माझे विद्यार्थी मित्र, इथे जमलेली प्रतिष्ठित व्यक्ती, त्या सगळ्याला मी विनंती करतो मला माफ करावं. आणि जाता जाता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय आदरणीय निलंगेकर साहेब यांच्या चरणी नतमस्तक होतो. त्या निलंगा तालुक्यासारख्या खेड्यात त्यांनी शिक्षणाचं एक छोटस रोपटं लावले, पण धुमाळ सर असतील या सगळ्यांनी त्याचं एक वटवृक्ष केलं. आणि आदरणीय दादासाहेबांची दूरदृष्टी एवढी मोठी होती की कुठं कुठे गरज आहे की बाबा लांबुट्याला तर शाळा केलं, तर जाजनूर, झरी, दाटक्याचे विद्यार्थी होते सर. तिथे कारखाना आणि तिकडे कर्नाटक बांद्रीवर एक हालशी शाळा आहे. तिथेही तांबरवाडी, हालशी, तगरखेड त्या 3-4 गावचे लोक आहेत. ही निलंगेकर साहेबांची दूरदृष्टी होती. आणि बरेचसे आपल्यातले जे काही शिक्षक असतील त्यांनी घेतले. त्यांच्या कर्तृत्वाला पुन्हा एकदा माझा मानाचा मुजरा. आणि माझं काही चुकलं तर सर्वच व्यासपीठावर मी काही नाव घेऊ शकत नाही, अगोदरच म्हणजे वेळेचा अभाव आहे. तर सर्वच व्यासपीठ व माझे गुरुवरे त्यांना पुन्हा एकदा माझा त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझी जागा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आपण सगळ्यांनाच विनंती करू की पाटील साहेबांना चांगला उत्तम आरोग्य लाभावं. आणि त्यांच्या हातून इथं शाळेत तर विद्यार्थी घडले, पण गावातही गेल्यावर त्यांच्या हातून सत्कार्य घडावं, चांगलं कार्य घडावं. आणि ती कार्य बघण्याचा आम्हाला योग यावा, एवढे 2 शब्द बोलून ईश्वरचरणी प्रार्थना करून मी माझी जागा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.